आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. मुख्याधिकाऱ्यांकडून मानसिक छळ. नगराध्यक्ष भावना घाणेकर यांचा गंभीर आरोप. पहिल्याच सभेत 8 ठराव नामंजूर. उरण नगर परिषदेतील कारभारावर प्रश्नचिन्ह. उरण नगर परिषदेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. 10 पैकी 7 महत्वाच्या नागरी ठरावांना विरोधकांनी नामंजुरी दिल्यामुळे नगर परिषदेतील कामकाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांसह मुख्याधिकारी समीर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. बुधवारी पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत कचरा व्यवस्थापन, गटारी सफाई व दुरुस्ती, पथदिव्यांची उभारणी तसेच स्मशानभूमीतील शेगड्या बसविणे अशा मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित ठरावांना समावेश होता. मात्र त्यामध्ये असलेल्या भाजप सदस्यांनी यातील 7 ठरावांना विरोध दर्शवला. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्याच्या गदा आल्याची टीका नगराध्यक्षा घाणेकर यांनी केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर विरोध केला जात असेल तर सामान्य जनतेची कामे कशी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांकडून केवळ राजकारण केले जात असून विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या दरम्यान नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी मुख्याधिकारी समीर जाधव थेट आरोप करत प्रशासनातील अंतर्गत तणाव उघड केला. मुख्याधिकारी कोणतेही सहकार्य करत नाहीत. माझ्यासारख्या महिला नगराध्यक्षांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे, गंभीर आरोप त्यांनी केला. नगर परिषदेतील अधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्षांना कोणतेही अधिकार नाही, कोणतीही कागदपत्रे मागू शकत नाही, कोणतेही काम सहीने होणार नाही, मीच सर्वोच्च अधिकारी आहे अशा शब्दात मुख्याधिकारी संवाद साधतात असा दावा घाणेकर यांनी केला. त्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा पूर्णपणे अभाव असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या 3 महिन्यांपासून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असून यामागे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा त्यांनी ठेवला. नगर परिषदेमध्ये मेलेल्या प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे अशी तीव्र प्रतिक्रिया देत त्यांनी कारभारांवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची तक्रार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. यावेळी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि महिला नगरसेविकांनी नगर परिषद कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता केली जात आहे. उरण नगर परिषदेतील हा वाढता वाद आणि ठप्प झालेला कारभार यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम होणार का, तसेच प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण बघाल, उरणमध्ये गटर मीटर वॉटर हे समस्या आहेत. महिलांना आज माझ्या पाणी नाही, त्या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे. त्या ठिकाणी ज्या पाईपलाईन्स ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्या ठिकाणी वॉशरूम्स क्लीन नाहीत. स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी 10 प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडलेले होते. 10 पैकी 7 जे फक्त नमो उद्यान आणि त्या ठिकाणी शाळांना जे काय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधीतून पैसे जे आलेले आहेत ते अशा पद्धतीचे 2-3च फक्त त्या ठिकाणचे जे गोष्टी होत्या त्यांना त्यांनी मंजुरी दिली. बाकी सगळ्या नागरी प्रश्नांना त्यांनी नामंजुरी दिली. त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांकडून जाऊन अपिलात जाणार आहोतच. पण अशा मानसिकतेची ही लोक आहेत. खरं तर प्रत्येक त्या ठिकाणचा असलेला सभासद ही एक नोट वाचत होता. प्रत्येक प्रश्न विचारल्याच्या नंतर नोट वाचत होता, जसे काही त्या शिकून आलेले होते. अशा पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालला तर नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील हा विचार त्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि माझ्या सुद्धा कामकाजाला कुठेतरी खीळ बसल्याचं आपण बघताय. कोणते प्रश्न होते ज्याला त्यांनी नामंजुरी दिली? आपण बघाल, पहिला जो प्रश्न होता त्या ठिकाणी कचरा उचलला जात नाही. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कचऱ्याच्या ढीग पडलेले आहेत. घरोघरी कचरा उचलला जात नाही किंवा त्या ठिकाणी कचरा डंप झालाय तो सुरळीत व्हावा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न होते. त्या ठिकाणी आपण बघाल, मच्छर आणि सगळे हे झालेले आहेत, उंदीर झालेत, घुशी झालेत, तर तशा पद्धतीची फवारणी होणं गरजेचं आहे. हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेलं. त्या पहिल्याच प्रश्नाला त्यांनी त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण बघाल, उरणमध्ये विजेचे दिवे आणि पाईपलाईन्स या संदर्भातला जो प्रश्न होता त्याला सुद्धा नामंजुरी दिलेली आहे. गटारे दुरुस्ती संदर्भामध्ये जो काही प्रश्न होता त्याला सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. ते सोडा,
बाकी आम्ही म्हणत होतो की या ठिकाणी असलेले स्मशानभूमी म्हणजे लोकांना जगण्यासाठी प्रश्न आहेच, पण मरण्यासाठी जो काही प्रश्न म्हणजे मरल्याच्या नंतर सुद्धा त्यांना आपण सुविधा देऊ शकत नाही, ते स्मशानभूमीमध्ये ज्या शेगड्या आहेत त्या दुरुस्त करा, असा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न होता. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. म्हणजे आपल्या हद्दीत असलेला मोराचा जो काय स्मशानभूमी आहे, खरं तर नागरिकांच्या तिथे निधीतून त्यांनी स्वतः केला, तोही सुद्धा आम्ही करू शकलो नाही. खरं तर आता त्यांनी स्वतःचे पैसे गोळा करून त्या ठिकाणी खाली उतरायला पाण्याची भरती आल्याच्या नंतर प्रेत सुद्धा पाण्यातून नेण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती. ते सुद्धा या ठिकाणी यांनी नामंजूर केला आणि नगरपालिका मागची अकार्यक्षम होती हे सगळं करण्यासाठी. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या. त्या ठिकाणी लाईटचे पोल, दिवे, या सगळ्या गोष्टी होत्या आणि ईच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक गोष्ट जी नागरिकांना समस्या भेडसावते त्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्याच अजेंड्यामध्ये घेतल्या होत्या. त्याला नामंजुरी करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ताई, नगराध्यक्ष पदावरती आपण बसून आता 3 महिने झाले, पण नागरी सुविधांना कुठेच सोडवण्यासाठी आपल्याकडून कोणता प्रयत्न झालेला नाही असं लोक म्हणतात. नक्की काय प्रकार आहे? खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेस सीओना 8 दिवस सीओ गायब होते. आल्याच्या नंतर त्यांच्याशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही माझ्याकडे एकही पेपर मागू शकत नाही किंवा तुमच्या सहीने किंवा तुमच्या अधिकाराने कोणताही काम या ठिकाणी होणार नाही. मी या नगरपालिकेचा सर्वोच्च अधिकारी आहे, नगराध्यक्षांना कोणतेही अधिकार नाही. तशा पद्धतीचे अमेंडमेंट या झालेल्या आहेत आणि त्या अमेंडमेंट सुद्धा मी मागितल्याच्या नंतर त्या सुद्धा मला दिले नाहीत. खरं तर मला दुःख होते की 3 महिने झाले नागरी प्रश्न सुटले नाहीत. ते सुटले का नाही? कारण या ठिकाणी या असलेले समीर जाधव या नगरपालिकेच्या सीओनी माझ्यासारख्या महिला नगराध्यक्षाचं मानसिक खच्चीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी या नगरपालिकेच्या विकासाला जी कीड लागली ती एकमेव कारण हे या नगरपालिकेचे सन्माननीय सीओच आहेत असं मी म्हणते. या ठिकाणी आपण बघाल कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. या ठिकाणी नगरपालिकेच्या कोणत्याही आमच्या टॅक्सचा प्रश्न असू दे, या ठिकाणी आपण बघाल कर्मचारी नागरिकांच्या या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, लाईटीचा प्रश्न, कोणतेही प्रश्न सुटत नाही. कारण फक्त आणि फक्त जर पैसा त्या ठिकाणी असेल तेच त्या ठिकाणी ठेकेदारांचे प्रश्न सुटले जातात. ठेकेदारांचा त्या ठिकाणी पोशिंदा म्हणून हा ठिकाणी नगरपालिकेचा सीओ या ठिकाणी आहे आणि हा ठेकेदार म्हणून खरं तर तोच एक ठेकेदार आहे असं मला वाटायला लागलंय. आपण बघाल त्या ठिकाणी या समाज मंदिरामध्ये अनेक वर्ष 2012 पासून त्या ठिकाणी जो ठेकेदार आहे त्यांनी या ठिकाणचे आमच्या नगरपालिकेचे कोट्यवधी पैसे ठकवलेले आहेत. या ठिकाणच्या खऱ्या अर्थाने मी व्यथित होऊन या ठिकाणी बसलेलो आहे. एक महिला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक महिलेला कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागत असेल त्या शासकीय आणि प्रशासकीय किंवा कर्मचारी आहेत किंवा विविध ठिकाणी महिला काम करतात. या पुरुषी अहंकाराला मी सामोरे जात आहे. गेले 3 महिने मानसिक खच्चीकरण करण्याचं काम या नगरपालिकेचे सीओ समीर जाधव यांनी केलेलं आहे. मी या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून जेव्हा चार्ज घेऊन या ठिकाणी आलो त्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याशी भेटायला गेल्याच्या नंतर मी त्यांना विचारणा केली की बाबा या संदर्भात गटर असेल, पाणी असेल किंवा लाईट असेल या संदर्भातले जे सुरळीत काही बाबी होत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय करायला पाहिजे. त्यांनी मला स्पष्टतेचं उत्तर दिलं की तुम्ही कोणतेही प्रश्न मला विचारू शकत नाही, कोणत्याही डिपार्टमेंटच्या संदर्भातले फाईल्स तुम्ही मागू शकत नाही किंवा त्या बघू शकत नाही, कोणत्याही एचओडींनाशी तुम्ही बोलू शकत नाही. आज 3 महिने झाले माझ्याकडे आपण पाहताय 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दालनामध्ये गर्दी असते, परंतु त्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडतोय. कारण त्याचं कारण समीर जाधव आहेत. कारण इथल्या असलेल्या सगळ्या एचओडींना तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. मी कोणत्याही एचओडीला बोलवलं आणि विचारलं मॅडम यांचं काम आपण करू शकतो का, ते म्हणतात सीओशी बोलल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. तशा पद्धतीचे आदेश आम्हाला सीओनी दिलेले आहेत. माझ्यावर सुद्धा जोरात आवाज वरती करून दरवाजा आपटून त्या ठिकाणी गेले. आज 3 महिने झाले. झेंडावंदन सोडलं तर त्यांनी मला तोंड सुद्धा दाखवलं नाही. आज बजेटच्या सुद्धा बाबतीमध्ये 98 कोटी बजेट म्हणताना एकदा सुद्धा चर्चेला त्या ठिकाणी आले नाही. परंतु आम्ही आमचं काम केलं आणि आमचा बजेट हा
त्या ठिकाणी सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे गेला. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी विनंती करते, देवा भाऊ तुम्ही आज महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून म्हटले जातात, गणले जातात आणि त्या ठिकाणी मी राज्याची त्या ठिकाणी लाडकी बहीण नाही का? आज माझ्यावर अन्याय होतोय. मी या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब ते नगर विकास खात्याचे म्हणजे आमच्या खात्याचे बॉस सुद्धा आहेत, त्यांना विनंती करते की मला सुद्धा एक लाडकी बहीण म्हणून या सगळ्या ठिकाणी मानसिकतेच्या या ठिकाणी वितुष्ट मानसिकतेच्या या ठिकाणी सीओला सामोरं जावं लागत आहे. इतका क्रूर आणि विशिष्ट वेगळ्या मानसिकतेचा माणूस आहे. त्या ठिकाणी आपण बघाल त्या ठिकाणी 3 महिन्यात एकही धोरणात्मक काम या माणसाने केलं नाही. हा ठेकेदारांचा बाप आहे. हा फक्त पैसा आणि पैसा याकडे लक्ष देते. आज त्या ठिकाणी पहिली त्या ठिकाणी सभा झाली. पहिल्या सभेमध्ये जे पण धोरणात्मक बाबी होत्या त्यापैकी 12 पैकी फक्त 3 बाबींना मंजुरी मिळाली. त्या पण वेगळ्या बाबी होत्या, नमो विधान असेल किंवा या बाबी शाळांचंही असेल, पण बाकी सगळ्या नागरी सुविधांना नामंजुरी देण्याचं काम बॉडीने केलेलं आहे. एकतर बॉडी सहकार्य करत नाहीच, परंतु या ठिकाणचे सीओ सहकार्य करत नाही. बॉडीबद्दल आमचं मत नाही, कारण ते जास्त संकेत आहेत. आम्ही कलेक्टरांकडे जाऊन आमच्या बाबी पूर्ण करू शकतो, आम्ही अपिलात जाऊ, परंतु या ठिकाणच्या असलेल्या समीर जाधव याच्या मानसिकतेला काय बरं करावं? या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने कोणतंही काम करण्याचा अधिकार मला नाही. मी नगर विकास खात्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारते, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारते की मला कोणत्याही खात्या म्हणजे कोणत्याही अधिकार फाईल बघण्याचा अधिकार नाही का? त्या ठिकाणी मला कोणतंही काम करण्याचा अधिकार नाही का? मग मला लोकातून लोकनियुक्त त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून लोकांनी निवडून दिला असेल तर मी लोकांची कामं कशा पद्धतीने करू? हा सुद्धा प्रश्न माझ्या निमित्ताने पडलेला आहे. या ठिकाणी बघाल आपण वेगळी मानसिकता आहे. त्या ठिकाणी बघण्याचा अॅटिट्यूड, बोलण्याचा अॅटिट्यूड वेगळा आहे. जसं का मी या नगरपालिकेचा मालक आहे आणि मी त्याची नोकर आहे, अशा पद्धतीने त्याचं वागणं आहे. खरं तर मला त्याच्या प्रश्नांना चांगल्या पद्धतीने उत्तरं देता येतात, परंतु या खुर्चीचा आदब राखून त्या ठिकाणी मी आजपर्यंत शांत राहिलेली आहे. अशा राज्यातल्या किती नगराध्यक्षा, किती जिल्हा परिषद अध्यक्षा, किती लोकनियुक्त महिला या ठिकाणी अशा मानसिकतेला सामोरं जात असतील, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने मला पडलाय. मी शासनाला या ठिकाणी सांगते, या ठिकाणी आपण बघाल सर्वोच्च सभागृह या राज्याचं चालू आहे आणि या सभागृहामध्ये माझा मुद्दा हा घेतला गेला पाहिजे. यासाठी मी सन्माननीय महिला आमदार, माझे सगळे या राज्याचे आमदार यांना विनंती करते की मला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.